नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजिंक्य मोरे तुमचे सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. आज आपण मेथड्स टू मिनिमाइज क्रोमॅटिक ॲब्रेशन असं एक आर्टिकल बघणार आहोत. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण क्रोमॅटिक ॲब्रेशन म्हणजे काय किंवा त्याचे टाईप्स कुठले कुठले आहेत हे आपण व्यवस्थितरित्या चर्चिलं आहे. आज आपण मेथड्स टू मिनिमाइज ऑफ क्रोमॅटिक ॲब्रेशन आणि त्यामधले दोन पार्ट्स आहेत. त्यातला एक पार्ट जो आहे तो अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्सेस इन कॉन्टॅक्ट असं एक आर्टिकल आहे, ते आपण इथं बघणार आहोत किंवा त्याचं जे काही डेरिव्हेशन आहे ते आपण इथं बघणार आहोत. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ समजत असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. मोरएव्हर जर तुम्हाला नोटिफिकेशन्स हवे असतील तर तुम्ही बेल आयकॉन प्रेस करायला पण अजिबात विसरू नका. सो वी स्टार्ट विथ द अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्सेस इन कॉन्टॅक्ट. आता इन कॉन्टॅक्ट असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपल्याला दोन लेन्सेस घ्यावे लागतात, ही गोष्ट इथं लक्षात ठेवायला पाहिजे. An achromatic doublet is formed in such a way that all colors comes to focus at one point, that is all colors have the same focal length. आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळेस क्रोमॅटिक ॲब्रेशन बघत होतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या वेवलेंथ दिसत होत्या वेगवेगळ्या फोकल पॉईंटला किंवा त्याची जी फोकल लेंथ होती ती आपल्याला व्हेरिएशन त्यामध्ये दिसत होतं आणि म्हणून आपण त्याला क्रोमॅटिक ॲब्रेशन असं म्हणत होतो. पण आपल्याला ते आता मिनिमाइज करायचं आहे किंवा आपण थोडक्यात असं म्हणू की ते आपण इलिमिनेट करतो आहोत. त्यासाठी आपल्याला काय काय गोष्टींची गरज आहे ते आपण इथं बघतो आहोत. ओके, आपल्याला काय करायचं आहे, फोकल लेंथ आहे ती डबलेट आहे आणि त्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो इंडिपेंडंट आहे इथं यासाठी म्हणावं लागेल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा संबंध कशाशी असतो, तो फोकल लेंथचा असतो. जसं जसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोठा होत जाईल तसं सर जी फोकल लेंथ आहे ती कमी असेल असं आपण मागच्या वेळेस म्हटलं होतं. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. फॉर सिंगल लेन्स वी हॅव 1/f इज इक्वल टू काय आहे, म्यू मायनस 1 इंटू 1/r1 मायनस 1/r2. हा फॉर्म्युला नंबर 1. ओके, आता हे जे नोटिफिकेशन तर आपल्याला माहिती आहे. एफ म्हणजे काय, एफ म्हणजे फोकल लेंथ आहे, म्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे आणि R1 आणि R2 काय आहे, रेट डाय ऑफ द कर्वेचर ऑफ द टू सरफेस ऑफ द लेन्स रिस्पेक्टिव्हली. ओके, आता आपल्याला काय आहे, आपण जसं जसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढत जातो तसं तसं फोकल लेंथ पण त्यांच्यामध्ये व्हेरिएशन्स येत असतात असं आपण म्हणतोय. आता व्हेरिएशन्स ज्यावेळेस असतील किंवा व्हेरिएबल्स ज्यावेळेस असतील त्यावेळेस आपण असं म्हणतो की त्याला डिफरन्शिएशन करावं लागतं. Therefore, we can say that the change in focal length corresponding to the change in refractive index can be obtained by differentiating above equation 1. आता या इक्वेशन 1 ला आपण डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट d 1/d इंटू 1/f इज इक्वल टू d म्यू इंटू 1/r1 मायनस 1/r2. ह्याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं. ओके, डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1 डिवाइड करायचं आहे. त्यामुळे आपल्याला काय मिळेल, एफ इंटू डी इंटू 1/f इज इक्वल टू डी म्यू अपॉन म्यू मायनस 1. किंवा आपण असं रिअरेंज करूया, डी इंटू 1/f इज इक्वल टू डी म्यू अपॉन म्यू मायनस 1 इंटू हा जो एफ आहे तो आपण इकडे घेतला त्यामुळे आपण 1/f घेतो आणि विच इज इक्वल टू ओमेगा एफ. त्याला इक्वेशन नंबर 3 द्यायचं. आता ओमेगा कुठून आला हा, तर ही ओमेगा आहे, हा जो एवढा जो पार्ट आहे तो ओमेगाचा आहे. म्हणून आपण असं लिहूया, वेअर ओमेगा इज इक्वल टू डी म्यू अपॉन म्यू मायनस 1 विच इज इक्वल टू डिस्पर्सिव्ह पॉवर ऑफ लेन्स. ओके, गेटिंग द पॉईंट क्लिअर. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला परत एकदा फोकल लेंथ बघायचे आहेत टू लेन्सेसच्या आणि त्या इन कॉन्टॅक्टमध्ये आहेत असं आपण समजतोय आणि आपण त्याला म्हणतोय डिस्पर्सिव्ह पॉवर प्रत्येक लेन्सची वेगवेगळी आहे. त्याला आपण असं म्हणूया की F1 एक आहे आणि F2 एक आहे, असे दोन लेन्सेस आहेत आणि त्याची जी डिस्पर्सिव्ह पॉवर आहे ते आपण कशाने दाखवते, ओमेगा 1 आणि
ओमेगा 2नी दाखवतोय. हां, आता कॉम्बिनेशन आता आपण कसं द्यायचं, आता एफ आपल्याला बघायचं आहे दुसऱ्या लेन्समधनं पण, कारण आपण इन कॉन्टॅक्ट घेतोय आणि आपल्याला फोकल लेंथ जी आहे ती आपल्याला नीट व्यवस्थित काढायची आहे, त्या जेणेकरून काय आहे की आपल्याला मिनिमायझेशन व्यवस्थित मिळायला पाहिजे. यासाठी म्हणून आपण काय करतो, 1/f हा एक फॉर्म्युला आहे. 1/f इज इक्वल टू 1/स्मॉल f1 प्लस 1/f2. ह्याला इक्वेशन नंबर 4 द्यायचं. ओके, आता यामध्ये पण व्हेरिएशन्स आहेत म्हणून ह्याला पण डिफरन्शिएशन करावं लागेल 1/f ला, या 1/F ला. त्यामुळे आपण असं लिहू शकतो, d इंटू 1/F इज इक्वल टू d इंटू 1/f1 प्लस d इंटू 1/f2. गेटिंग द पॉईंट क्लिअर. आता आपण इक्वेशन परत 3 मध्ये बघूया. इक्वेशन 3 व्हॉट वी हॅव, असं आपल्याला लिहिता येतं. इक्वेशन नंबर 3 बघा काय आहे, हे आहे. ओके, तर आपण असं लिहू शकतो, d इंटू 1/f1 इज इक्वल टू ओमेगा 1 डिवायडेड बाय f1 ह्या पहिल्या लेन्ससाठी, आणि दुसऱ्या लेन्ससाठी इन कॉन्टॅक्टमध्ये आहे म्हणून d इंटू 1/f2 इज इक्वल टू काय येईल, आता हे ओमेगा 2 येईल ना, ओमेगा 2/f2. गेटिंग द पॉईंट क्लिअर. आता आपल्याला माहिती आहे, आता हे इक्वेशन बघा, d इंटू 1/f इक्वेशन हे इथे ह्याच्यामध्ये घालायचं इज इक्वल टू ओमेगा 1/f1 आणि परत काय होईल, ओमेगा 2/f2. गेटिंग द पॉईंट क्लिअर. आता आपल्याला हे पण माहिती आहे, अक्रोमॅटिक कॉम्बिनेशनसाठी आपण आता एक इक्वेशन काढलं, d इंटू 1/f इज इक्वल टू ओमेगा 1/f1 प्लस ओमेगा 2/f2. आपल्याला माहिती आहे की d जो आहे, d इंटू 1/f हा 0 असायला पाहिजे. का, तर त्याचे ते आपल्याला माहिती आहे की कलर्स त्यामध्ये त्यांच्यामध्ये व्हेरिएशन्स होत नाही, म्हणजे आपल्याला एकच कलर मिळतो. त्यामुळं आपण जो d इंटू 1/f हा 0 लिहायला पाहिजे इथं. d इंटू 1/f इज इक्वल टू 0. मग इक्वेशन नंबर 5 काय येईल, ओमेगा 1 प्लस ओमेगा 1/f1 प्लस ओमेगा 2/f2 विच इज इक्वल टू 0. ह्याला इक्वेशन नंबर 6 म्हणायचं. ह्याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं, 6 म्हणायचं. and this is the required condition for achromatic combination of two lenses in contact. आता रेशिओ काढायचा आहे आपल्याला. रेशिओ ऑफ द फोकल लेंथ ऑफ द टू लेन्सेस इन अक्रोमॅटिक डबलेट इज गिवन बाय, कसं देतात आपण हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला ओमेगा 1 आणि ओमेगा 2 अशा आहे, हे माहिती आहे आपल्याला. डिस्पर्सिव्ह पॉवर आहेत त्याच्या. आपण काय करायचं आहे, नंतर आपण f1 डिवायडेड बाय f2 इज इक्वल टू काय येईल, आपलं हे मायनस येईल, कारण आपण 2 लेन्सेस घेतोय, ह्याला ओमेगा 1 आणि ह्याला ओमेगा 2. गेटिंग द पॉईंट क्लिअर. आपण 2 लेन्सेस घेतोय, 2 लेन्सेस कशा घ्यायच्या आहेत हे आपल्याला नीट व्यवस्थित कळायला पाहिजे. 2 लेन्सेसच्या बाबतीत आपण थोडीशी चर्चा करूया. या 2 लेन्सेस आहेत, ही एक आहे कॉन्व्हेक्स लेन्स आणि ही एक आहे कॉन्केव्ह लेन्स. ही जी आहे जनरली आपण पॉझिटिव्ह घेतो आणि ही जी आहे ती जनरली आपण निगेटिव्ह घेत असतो अक्रोमॅटिक कॉम्बिनेशनसाठी. मोर एवर काय आहे, ह्यामध्ये क्राउन ग्लास आहे आणि यामध्ये फ्लिंट ग्लास आहे. 2 प्रकारचे ग्लासेस त्यांनी वापरलेले आहेत. जर आपण असं कॉम्बिनेशन अक्रोमॅटिक वापरलं, म्हणजे आपण म्हणूया की जर क्रोमॅटिक ॲब्रेशन येत असेल आणि जर आपल्याला ते मिनिमाइज करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन करावं लागेल. अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन म्हणजे आपल्याला एक लेन्स कॉन्व्हेक्स घ्यावं लागेल, एक लेन्स आपल्याला कॉन्केव्ह घ्यावं लागेल. आपण इन प्रॅक्टिसमध्ये काय करतो, तर बायो कॉन्व्हेक्स लेन्स जी आहे, एक क्राउन ग्लासची असते आणि दुसरी जी असते ती प्लेनो ग्लास कॉन्केव्ह लेन्स असते, ती फ्लिंट ग्लास असते, असं म्हणायला काय हरकत नाही आहे.
तर अशा प्रकारे आपण अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन असं करू शकतो. जे काही आपल्याला जे हे मिळतं, कॉम्बिनेशन मिळतं, अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन मिळतं, ते आपण मिनिमाइज अक्रोमॅटिक कॉम्बिनेशननी करू शकतो. जे काही क्रोमॅटिक ॲब्रेशन मिळतं आहे ते आपण अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन इन 2 लेन्सेस इन कॉन्टॅक्ट ह्या कॉन्टॅक्ट लेन्स आहेत. दुसऱ्या आपण आर्टिकलमध्ये असं बनवलं आहोत की अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन ऑफ 2 लेन्सेस सेपरेटेड बाय फायनाईट डिस्टन्स. म्हणजे फायनाईट डिस्टन्सनी जर 2 लेन्स जर आपण वेगवेगळ्या केल्या तर आपल्याला पण क्रोमॅटिक कॉम्बिनेशन जे आहे ते मिनिमाइज करता येऊ शकतं, असं आपल्याला इथं दाखवायचं आहे. ओके, गेटिंग द पॉईंट क्लिअर. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ समजत असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. मोरेवर जर तुम्हाला नोटिफिकेशन्स हवे असतील तर तुम्ही बेल आयकॉन प्रेस करायला पण अजिबात विसरू नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कॉमेंट्स द्यायचे असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये पण कॉमेंट्स देऊ शकता. So thank you very much for watching my channel.